नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ शेवगा उत्पादक शेतकऱ्यांसाठी म्हणजे पानांचं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खास होणार आहे. आणि आज व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हणतो आहे, व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले काही प्रश्न असतील तर कमेंट करायला विसरू नका. कारण व्हिडिओच्या शेवटी बोलेन म्हणतो पण बऱ्याच वेळा विसरून जातो. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करणं म्हणण्याचा उद्देश असा आहे की बऱ्याच लोकांचे फोन येतात, कमेंट येत आहेत आणि व्हिडिओ जर तुम्ही हाच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर केला तर त्या फोन किंवा कमेंटऐवजी त्यांचं प्रत्यक्षात त्या प्रश्नाचं निरसन होईल. आणि जरी व्हिडिओ पाहूनही तुमच्याकडे काही प्रश्न राहिले असतील, ज्या प्रश्नांचं तुम्हाला उत्तर भेटत नाही आहे आणि तुम्हाला कॉल करावासा वाटला तर काही अडचण नाही, कॉल करून विचारलं तरी चालेल. नक्कीच तुम्हाला आम्ही जो अनुभव घेतला आहे त्याबद्दल नक्कीच इत्थंभूत माहिती देऊ, तशी काही अडचण नाही. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण जर हा प्लॉट पाहिला, आपला 32 गुंठ्यांचा प्लॉट आहे आणि प्लॉट पूर्ण हिरवागार दिसतो आहे, आपण पाहू शकता. बाहेरून पाहिलं तर पूर्ण हिरवागार दिसतो आहे. आता बाहेरून हा शब्द वापरण्याचं कारण काय, तुम्हाला प्रश्न पडेल, तेही मी दाखवणार आहे, सांगणार आहे. आता आपण हे जर झाड पाहिलं तर याला आता फांद्या फुटायला चालू झालेल्या आहेत आणि त्या फांद्यांना फुलं लागायला चालू झालेली आहेत. आता या प्लॉटचं तुम्हाला जर डिटेल्स सांगायचं झालं तर 1 जूनला याचं कटिंग चालू केलं होतं. पहिलं कटिंग चालू केलं होतं. अगदी 2 ते 3 दिवसामध्ये आपण याचं कटिंग केलं होतं. आणि त्याच्यानंतर आज 11 ऑगस्ट 2026 आहे, म्हणजे जवळपास याला 70 दिवस जवळपास म्हणण्यापेक्षा एक्झॅक्ट 70 दिवस पूर्ण झालेले आहेत. आणि मी जी रेंज सांगितली होती 45 ते 60 दिवस कटिंगसाठी, पानांची कटिंग करायची असेल तर 45 ते 60 दिवस अतिशय उत्तम रेंज आहे. पण त्यापेक्षा जास्त दिवस झाले तर काय होतं हे तुम्हाला प्रत्यक्षात दाखवणार आहे. आता या आपल्या प्लॉटला 10 दिवस जास्त झालेले आहेत फक्त, आणि मागच्या 10 दिवसामध्ये मी जे व्हिडिओ काढलेले होते, तुम्ही ते जर व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला पूर्ण प्लॉट हिरवागार दिसेल. आणि आजची अवस्था अशी आहे प्लॉटमध्ये, हे पहा अशा प्रकारे पिवळं व्हायला चालू झालं आहे. प्रत्यक्षात दाखवतो आहे तुम्हाला, असं नको फक्त काहीतरी वेगळं दाखवतो आहे. हे पहा, कमरे इतक्या हाईटला पूर्ण पानं पिवळी झालेली आहेत किंवा काही पिवळी व्हायला लागलेली आहेत. हे पहा, आता तुम्हाला ही एक फांदी दाखवतो. आणि बघा, अर्धी पानं पिवळी आहेत. हे कमरे एवढ्या हाईटची पानं आहेत. आणि खाली जर तुम्ही पाहिलं तर हे पहा, अगदी सहज हे निघून येतं. हे पहा, हे पडलं, व्हिडिओमध्ये आलं नसेल नीट, पण तुम्हाला तरी परत दुसरीकडे दाखवतो. आणि आता तुम्ही बारीक लक्ष देऊन पाहू शकता इथं. हे पहा, झूम करून दाखवतो तुम्हाला ह्या फांदीला काय होतं ते 60 दिवसानंतर. हे प्रत्यक्षात तुम्ही पाहू शकता. हे पहा, अशा प्रकारे ही चिर पडली, ही फांदी पडणार आहे गळून. ही पानांची फांदी, पानं ऑलरेडी हे पाहिजे, याला पाणी एक पण राहिलेलं नाही. साईडच्या बारीक बारीक फाट्या होत्या, म्हणजे हे अशा प्रकारचे हे आडवे जे फुटलेले फाटे ते गळून पडलेत. म्हणजे याचं लाईफ संपलं. 60 दिवसाच्या नंतर 10 दिवस वरती झालेले आहेत आणि ही अवस्था आहे. आपण इथं जर हात लावला तर हे गळून पडेल. हे पहा, अशा प्रकारे. आता हां, हे पहा, हे पूर्ण निघून आलं, हे तुटलं नाही, हे गळून पडते. म्हणजे 60 दिवस ह्याची मॅक्सिमम लाईफ आहे. त्याच्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यांना लक्ष दिलं पाहिजे. 60 दिवसाच्या आतच तुम्ही कटिंग केलं पाहिजे. 45 दिवसानंतर तुम्हाला जर वाटलं आपल्या प्लॉटची वाढ चांगली झाली आहे तर तुम्ही कटिंग करायला काही हरकत नाही. बऱ्याचशा नुकसानापासून वाचू शकता. आता तुम्ही जर पाहिलं 15% जास्त भाग पिवळा झालेला आहे आणि आपलं 4.5 एकराचं कटिंग चालू आहे. 10 ते 15 दिवस ते कटिंग उरकणार नाही. तोपर्यंत याची काय अवस्था होईल याची कल्पना करा. प्लॉट खूप चांगला आहे, पण मनुष्यबळ आपल्याकडे तेवढं अवेलेबल नाही आणि होतही नाही. अशा अडचणी आहेत भरपूर शेतकऱ्यांना, ज्या अडचणींना सामोरं जावं लागतं. पण या अडचणीबद्दल सोशल मीडियावरती कोणी बोलत नाही, वेगळंच चित्र भासवलं जातं आणि त्यातून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. जे नुकसान भरपाईबद्दल परत कोणी बोलणार नाही, त्यातून कसं रिकवर व्हायचं त्याबद्दल कोणी सांगणार नाही. तुम्हाला फक्त मोठी आकडेमोड सांगितली जाते. आता एका शेतकऱ्याचा प्रश्न होता की याला काही फवारण्या वगैरे करावं लागतात का, बाकीची काही काळजी घ्यावी लागते का? तर मला त्यांना सांगायचं आहे की याला जर तुमचं पान उत्पादनच फक्त मुख्य उद्देश असेल तर तुम्हाला जास्त काही काळजी घ्यायची गरज नाही. म्हणजे अगदी 45 ते 60 दिवसाच्या रेंजमध्ये
चांगल्या प्रकारे झाडं येतात आणि त्यामध्ये तुम्ही कटिंग करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कुठलीही अडचण येत नाही. पण तुमचं जर शेंगा उत्पादन हा जर उद्देश असेल तर मात्र तुम्हाला काळजी घ्यावी लागेल आणि त्याचं तुम्हाला प्रत्यक्षात उदाहरण दाखवतो. आता आपण पाहू शकता या झाडाला फुलं लागली आहेत. आता 70 दिवसानंतर फुलं लागायला सुरुवात झाली आहे. आता तुम्ही ह्या जर फुलाला पाहिलं तर इथं आळीनं कुठल्या तरी किडानं खाल्लेलं आहे. तर हे अशा प्रकारे जर व्हायला लागलं तर तुम्हाला मग फवारण्या करणं, ह्या बऱ्याचशा गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट जे तुम्हाला म्हटलं की 60 दिवसानंतर का कटिंग करू नये, ह्याचं प्रत्यक्ष उदाहरण हेच आहे. आपण ह्या झाडाला जर पाहिलं तर हे पहा, ही पानांची फाटी आहे जी आपण काढून घेतो आणि त्याच्यावरती ही जी फाटी आहे दिसते आहे, याला कळ्या लागतात, फुलं लागतात म्हणजे लागलीच आहेत. हे पहा, इथं दाखवतो शेंड्याला ही कळी लागली आहे. अशा प्रकारे कळी लागलेली आहे. आता हे जर तुम्हाला शेंगा उत्पादन घ्यायचं असेल तर ठीक आहे, पण आपलं पाला हा मुख्य उद्देश आहे. तर 60 दिवसाच्या पुढे जायला नको, हे महत्त्वाचं आहे. आणि या शेतीबद्दल बोलायला भरपूर काही आहे. भरपूर सारे प्रश्न आहेत लोकांचे. जसे प्रश्न येत आहेत आपण तसे त्या स्पेसिफिक प्रश्नावरती व्हिडिओ बनवत आहोत, जसा आपल्याला वेळ भेटेल तसा. आपल्याला फक्त आपण प्रत्यक्षात जे अनुभव घेतले आहेत, ज्या अडचणी आल्या आहेत आणि त्या अडचणीवर मात करण्यासाठी आपण काय केलं या संदर्भात आपण व्हिडिओ बनवत आहोत. च्या पलीकडे काही नाही. आपला जेवढा 8-10 महिन्यांचा अनुभव झालेला आहे, त्या अनुभवात आपण ज्या अडचणी फेस केलेल्या आहेत त्याच्याबद्दल फक्त आपण व्हिडिओ बनवत आहोत. म्हणजे आपला 8-10 महिन्यांचा अनुभव आहे आणि आपण त्याच्या पलीकडे वर्षभराचं गणित सांगतो आहे. अगदी हमखास असंच होईल असं आपण बोलत नाही. आपल्याला फक्त हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचे आहेत, जेणेकरून लोकांना जर या क्षेत्रामध्ये उतरायचं असेल तर आम्ही ज्या अडचणी फेस केल्या आहेत त्या अडचणी त्यांना फेस करायला लागू नयेत म्हणून आपण व्हिडिओ बनवत आहोत. आपण हे पाहू शकता. हे अशा प्रकारे म्हणजे एकाच ठिकाणी नाही, तुम्हाला आता मी या लाईनमध्ये लांबपर्यंत चालून दाखवतो आणि तुम्ही खाली लक्ष द्या. तुम्हाला ही पानं खाली जे पडलेली आहेत ती जुनी आहेत भरपूर, म्हणजे जुनी म्हणजे बरेच दिवस झालं थोडी थोडी गळलेली वगैरे ती पानं आहेत. पण ही पूर्ण पिवळं दिसत आहे, ताजी पानं गळलेली आहेत. हे पहा, आणि झाडालाही तुम्ही पाहू शकता पिवळी पानं कशा प्रकारे झाली आहेत. आता मी एका लाईनमध्ये चालतो आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. तुम्ही पाहू शकता ही अशा प्रकारे पानं पिवळी झालेली आहेत. आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी त्या 4.5 एकराच्या प्लॉटमध्ये आपण एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की कसलीही रोगराई नाही आहे. रोगराई तर नाहीच आहे, पण सध्या असं झालं आहे वातावरण ढगाळ आहे आणि ढगाळ वातावरणामुळे सगळीकडे आळ्या होतात. हे पाहिजे अशा प्रकारे आता पान पडायला लागलेलं आहे, अगदी सहज गळून पडेल. म्हणजे ढगाळ वातावरणामुळे आळ्या होतात. आता उडीद तूर ही पिकं केले आहेत लोकांनी आणि त्याच्यावरती मावा पडलेला आहे किंवा पानाळी पडते. आणि काल आम्ही घरी गेल्याच्यानंतर लक्षात आलं की अंगावरती आळ्या दिसत आहेत. तेव्हा समजलं की आपल्या प्लॉटमध्ये आळ्या आहेत. म्हणजे प्लॉटमध्ये फिरताना लक्षात नाही आलं की पानांवरती आळ्या आहेत, पण या वातावरणामुळं आळ्या झालेल्या आहेत. पान खाणारी आळी पानांवरती फिरताना दिसते आहे. या प्लॉटमध्ये नाही दिसत, पण त्या प्लॉटमध्ये भरपूर अशा आळ्या दिसत आहेत. अशा भरपूर अडचणी आहेत ज्या शेतकऱ्यांना फेस करावं लागतात. छोट्याशा 31 सेकंदाची रील आली आणि त्या रीलमध्ये अगदी यशोगाथा सांगितली. त्या यशोगाथेमागे कष्ट किती आहे ते कोणी सांगत नाही आणि मात्र इथंच फसवणूक होते. तसंच आणखी या शेतीमध्ये उतरायचं असेल तर थोडीशी चौकशी करूनच उतरलं पाहिजे. माझं तर वैयक्तिक म्हणणं आहे, तुम्ही वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या प्लॉटला व्हिजिट दिली पाहिजे आहे. कुठे स्पेसिफिक आमच्याच द्या असं म्हणणार नाही किंवा कोणाचं नाव सांगणार नाही, पण तुम्ही ह्याची लागण करण्या अगोदर तुम्ही नक्कीच 2-4 प्लॉटला व्हिजिट दिली पाहिजे आहे. प्रत्यक्षात अनुभव घेतला पाहिजे आहे. त्या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे, त्यांना कुठल्या अडचणी आल्या. फक्त लागण किती बाय किती करायचे हा प्रश्न नाही, त्याच्या पलीकडे भरपूर असे अनुत्तरित प्रश्न असतात ज्याचं तुम्हाला उत्तर प्रत्यक्षात तुम्ही व्हिजिट केल्याशिवाय प्लॉटला भेटणार नाही. तसंच यात तुम्ही सुरुवात करायला चालू केली आणि चौकशी करायला चालू केली की तुमच्या सुरुवातीला लक्षात येणार नाही, पण मार्केटमध्ये फसवणारे लोक भरपूर बसलेले आहेत. म्हणजे बियाणापासून सुरुवात होते.
मार्केटमध्ये अगदी 1000 रुपयापासून किलोनं बियाणं भेटतं. पण आपल्या भागात हे जर नवीन पीक असेल तर आपण जास्त लक्ष न देता कुठंतरी बियाणं खरेदी करतो आणि बियाण्याच्या किमतीमध्ये फसवलं जातं. त्याच्यानंतर तुम्हाला लायसन्सिंग आहे बरंचसं, मग पावडर करून विकायचे तर लायसन काढायचे आहेत, मग त्याच्यामध्ये फसवलं जातं. इथं प्रत्येकाचा उद्देश त्याचा व्यवसाय आणि त्यांच्या व्यवसायासंदर्भात एखादं प्रोडक्ट जे काही असेल ते विकणं असतं. त्याच्यानंतर ते जे प्रोडक्ट विकलं आहे त्याचा शेतकऱ्याला म्हणजे तुम्हाला वैयक्तिक काही फायदा होईल की नाही त्याच्याशी त्याला काही देणं घेणं नाही. समजा एखादं लायसन्स आहे, याच्या संदर्भात लागणारं लायसन आहे, ते काढून दिलं तर त्या लायसनचा तुम्हाला काय फायदा आहे, ते लायसन तुमच्या कामाला येणार आहे की नाही त्यांना काही देणं घेणं नाही. तुम्ही कुठेतरी चौकशी केली, तुम्हाला कोणतरी सांगितलं आणि तुम्ही त्या लायसनबद्दल माहिती घ्यायला चालू केली तर तुम्हाला एजंट भेटणार, ते तुम्हाला काढूनही देणार, काही अडचण नाही. पण ते तुम्हाला कितपत कामाला येणार आहे याच्याबद्दल कोणी जास्त सांगत नाही. आता नेक्स्ट स्टेपला तुम्ही समजा पावडर करून विकायचं म्हणलं, तुम्ही मशनरीबद्दल चौकशी करणार, पण तुम्हाला त्या मशनरीबद्दल इत्यंभूत माहिती दिली जात नाही की त्या मशनरीमधनं ती पावडर निघणार आहे, ती तुमच्या कामाला येणार आहे की नाही. कामाला येणार आहे की नाही म्हणजे मार्केटमध्ये ती जी पावडर आहे त्या पावडरची रिक्वायरमेंट आहे की नाही, अशा भरपूर माहिती तुम्हाला दिल्या जात नाहीत. आणि यातून फसवणूक अशी होते की आपण ती खरेदी करतो आणि त्याच्यानंतर आपल्या लक्षात येतं की याच्यातनं जी पावडर निघते आहे ती पावडर काही कामाची नाही म्हणजे मार्केटमध्ये त्याची रिक्वायरमेंट नाही, वेगळ्या क्वालिटीची रिक्वायरमेंट आहे, फाईन पावडर हवी आहे. तर आपल्या तिथं नुकसान होतं, आर्थिक नुकसान, वेळ वाया जातो आणि माणूस मग हताश होतो. तर अशा गोष्टींपासून सावधान राहिलं पाहिजे. मार्केटमध्ये बऱ्यापैकी लोक फसवण्यासाठी बसलेले आहेत आणि वन टाईम आपली इन्व्हेस्टमेंट होते, त्यांचा असाच व्यवसाय आहे. म्हणजे एक लोकांना फसवायचं आणि व्यवसाय चालवत राहायचं. सगळेच लोक फसवतात असं म्हणायचं नाही, पण बऱ्यापैकी अशाच गोष्टी घडतात आणि त्या गोष्टीपासून सावधान राहायला पाहिजे, एवढंच माझं वैयक्तिक म्हणणं आहे. आता आपण आपल्या प्लॉटमध्ये बघूया. हे पहा, हे अशा प्रकारची या वातावरणामुळे, हे पहा हे असं ढगाळ वातावरण आहे सगळीकडे, पाऊस तर काही येत नाही, टिपका पडत नाही, पण या वातावरणामुळे हे अशा प्रकारे हे जे पानं दिसत आहेत तुम्हाला किडलेली म्हणजे आळीनं खाल्लेली आहेत, ही अशी पानं खाती आळी. हे पावसाच्या दिवसात थोडीशी अडचणच आहे, 2-3 महिने पाऊस नसेल तर पानं अगदी चांगल्या प्रकारे वाळतात. आपण वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत, सध्या ते प्रयोग हे फक्त प्रयोगच आहेत, त्याचा रिझल्ट काही येत नाही. आधी पानांना बुरशी लागत होती, बुरशी लागून काळी पडायची, पिवळी पडायची, त्याच्यामुळं आपण पानं हे अशा प्रकारे म्हणजे इथून साळली, हे पहा इथून हे असं कट केलं, इथून नंतर बुडातनं सगळं साळून घेतल्यानंतर कट केलं आणि याची जुडी बांधली, या पानांची अशी जुडी बांधली आणि ही जुडी तारावरती वाळवायला अडकवली. याची अडचण काही झाली, तारावरती वाळवल्याच्यानंतर टाकल्याच्यानंतर ही जी जुडी आहे, ह्या जुडीत ह्या पानांची संख्या, ह्या देठांची संख्या जास्त झाली आणि ह्यातनं जी हीट बाहेर पडते त्या जुडीमध्ये, इथं जो बंडल आहे जवळ, इथं ज्या बंडलची हीट बाहेर पडते त्या हीटमुळं पानं पिवळी व्हायला लागली. हवा लागल्याच्यानंतर पानं खाली पडत होती, पण पिवळी होऊन नंतर ती काळी, थोडीशी काळा रंग येतोय, तांबडा रंग येतोय. मात्र बुरशीपासून वाचलं, म्हणजे खाली दाट थर जर खाली टाकला असा पानावर पानं तर त्याला बुरशी लागत होती, तर त्या गोष्टीपासून आपण वाचलो. पण दुसरी गोष्ट, काळी पिवळी पडण्याचं काही प्रमाण कमी झालं नाही. पावसाच्या दिवसात ती एक सर्वात मोठी अडचण आहे. म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतात, काही शेतकरी मेसेज करतात आणि त्यांचंही तेच म्हणणं आहे, प्रयोग करून ते थकले आहेत, आम्ही थकलो आहे, पण थकून चालायचं नाही. प्लॉट तुम्ही पाहिला तर उंची भरपूर आहे, अशा प्रकारचे 10 फुटापेक्षा जास्त उंची झालेली आहे, कारण याला पाणी होतं, चांगला प्लॉट आलेला आहे. आणि अशा प्रकारच्या सगळीकडे शेंगांच्या फांद्या लागायला चालू झालेल्या आहे. आता ही फांदी आहे ना, याला शेंगा लागणार, यात असे कळ्या फुटलेल्या आहेत, त्या अशा छोट्या छोट्या कळ्या यायला चालू झालेल्या आहे. ही लक्षणं आहेत. आपला प्लॉट कटिंग रेंजच्या बाहेर गेलेला आहे, भरपूर सारी लक्षणं आहेत. कळ्या एक ठीक आहे, पण हे जे खाली जे तुम्हाला दिसतं आहे पिवळं पडलेलं, हे नुकसानदायक आहे. आता आपल्या प्लॉटचं तिकडचं कटिंग होऊन इथं कटिंगला येईपर्यंत याची काय अवस्था होईल याची कल्पना आता तुम्हीच करा. अवस्था हा शब्द वापरावा वाटतो आहे, मनुष्यबळ नाही, तिथलं कटिंग आवरणार नाही. पावसाचं काही सांगता येत नाही, ना धड जोरात येतोय, बोरला पाणी नाही, विहिरींना पाणी नाही, फक्त पाऊस येतोय अगदी थोडा थोडा
त्यानं वाळवण्याची अडचण होती. नाही आला ती मोठी अडचण आहे शेतकऱ्यांसाठी. पाऊस यायला पाहिजे. फक्त प्लॉटमधील आपला पाला वाळवायचा आहे म्हणून पाऊस नको असं नाही आहे. पाऊसही यायला पाहिजे. अशा भरपूर अडचणी आहेत. तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा. तुमचं नाव गाव सांगत जावा, जेणेकरून तुम्हाला स्पेसिफिक तुमच्या प्रश्नावरती व्हिडिओ बनवता येईल आमच्या अनुभवावरती आधारित, आणि तो तुमच्यापर्यंत शेअर करता येईल. त्यातून बाकीच्या शेतकऱ्यांचं, नवीन युवा शेतकऱ्यांच्याही प्रश्नांचं निरसन होईल. परत म्हणतो आहे, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे प्रश्न विचारायला विसरू नका. जास्तीत जास्त प्रश्न विचारले तर मला त्याच्यावरती व्हिडिओ बनवता येईल. प्रश्न कमी असतील तरी काही अडचण नाही. एक प्रश्न असेल तर त्यावरती आपण व्हिडिओ बनवूया. प्रश्न नसेल तर व्हिडिओ बनवणं थोडंसं अवघड पडतं, कारण आपण काही प्रोफेशनल यूट्यूबर किंवा काय म्हणतात ते सोशल मीडिया ॲक्टिव्हिस्ट नाही आहे, जेणेकरून आपल्याला एकाच व्हिडिओमध्ये सर्व काही गोष्टी अगदी सहजपणे मांडता येतील. तुमचा प्रश्न असेल तर त्या प्रश्नाबद्दल उत्तर नक्की देता येतं. पण कंटिन्यू व्हिडिओ बनवायला गेलं तर आपण सुरुवातीला काय सांगितलं होतं आणि परत तेच रिपीट होते, असं नको व्हायला. चालू व्हिडिओमध्ये बोलायचं, तुम्हाला पुढं समोर दाखवायचं आहे. अशा भरपूर गोष्टी एकट्यानं करता येत नाहीत. आपण व्हिडिओ एडिट करत नाही आणि व्हॉइस ओव्हर वगैरे तसला काही प्रकार करत नाही. चालूमध्ये जे तुम्हाला दाखवलं आहे आणि जे बोललं आहे तो आहे असा व्हिडिओ अपलोड करतो. एडिटिंगला आपल्याला वेळ नाही आहे आणि ते जास्त जमतही नाही. त्याच्यामुळे मोठे व्हिडिओ जो टाकतो मी जसेच्या तसे टाकतो. आता आपण चालूमध्ये जे बोललं आहे, जे तुम्हाला प्रत्यक्षात दाखवलं आहे, आपण पाहू शकता अशा प्रकारे पिवळं झालं आहे. या अशा गोष्टी आपण करतो, डायरेक्ट व्हिडिओ टाकतो. त्याच्यामुळं तुमचे प्रश्न जास्तीत जास्त यायला हवेत, जेणेकरून मी तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेन. तुम्हाला बाहेरून प्लॉट दाखवतो एक वेळेस आणि आपण हा व्हिडिओ थांबूया. मच्छर खूप चावतायत आतमध्ये. हे पहा, बाहेरून तुमच्या लक्षात येईल प्लॉट अगदी छान आहे.